आज आपण बनवूया भरलेली वांगी. आपण थोडासा मसाला अगोदर तळून घेतला आहे. त्यामध्ये छानपैकी कोल्हापुरी मसाला टाकून शेंगदाण्याचा कूट, वांगे भरलेली, वांग्यामध्ये मसाला आपण भरून घेतला आहे. एकदम खुसखुशीत आणि असं सुंदर असं हे वांगं असणार आहे. तुम्ही कंटिन्यू करा. आणि जे आपले शेप आहे बनवणारे, एकदा आपण ते तळताना सुरुवातीला थोडं मंद आचेवरती आपण तेल गरम करून घेऊया. थोडंसं चवीनुसार आपण तेल टाकून घेतलं आहे. तेल गरम झालं ते पण आपण बघतोय. अजून तेल गरम झालं नाही आहे. थोडंसं वाट बघूया 2 मिनटं. तेल आपलं छानपैकी गरम झालं आहे. आता त्यामध्ये आपण थोडासा बारीक कट केलेला कांदा थोडासा लाल होईपर्यंत आपण त्याला तळून घेऊया. जास्त त्याला जाळायचं नाही आहे. थोडासा तांबडा कलर येईपर्यंत कांद्याला आपण थोडंसं फ्राय करायचं आहे. कांदा छानपैकी थोडासा लाल झाला आहे. आता त्यामध्ये आपण थोडंसं आता कांदा आणि मसाला तळून घेऊया. चवीनुसार वरतून जिरा, थोडीशी मोहरी छानपैकी थोडं तळून घेऊया. थोडीशी हळद, जेणेकरून हळदीचा थोडासा टेस्ट त्याच्यामध्ये उतरेल. तेल छान गरम झालं आहे. त्यामुळे जो भरलेल्या वांग्याचा जो मसाला आहे उरलेला तो थोडासा आपण आता तळून घेऊया. ही थोडीशी सिक्रेट मसाला आहे आमच्या कोल्हापूरकरांचा. त्यामुळे तुम्हाला थोडं ही रेसिपी जर ऐकायची असेल, यात सिक्रेट इन्ग्रेडियंट काय आहे, तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. मग असा छानपैकी मसाल्याला असा कलर आला आहे. कुठलाही नॅचरल कलर याच्यामुळे ॲड केलेला नाही आहे आपण, आर्टिफिशियल वगैरे. घरगुती मसाला आहे. मसाला छानपैकी आता लालसर आणि लालबुंद झाला आहे. त्यामध्ये त्याच मसाल्यामध्ये आपण जे वांगे भरलेत ते टाकून आणि थोडंसं फ्राय करून घेऊया. गॅस जास्त फुल करायचा नाही मित्रांनो, थोडंसं मंद आचेवरती ठेवायचं आहे. आणि ही जी रेसिपी आहे, जे बनवत आहे त्यांचं सिक्रेट मी तुम्हाला शेवटला सांगेल. छानपैकी आपण हे सर्व आता मिक्स करून घेऊया. असं लुसलुशीत आणि असं छान वांगं आता बनलं आहे बघा. ज्यांना नॉनव्हेज चालत नाही ना, त्यांच्यासाठी स्पेशल एका पायाचा कोंबडा. मसाला आणि वांगी छानपैकी फ्राय झाले आता. आपण त्यामध्ये आता थोडंसं चवीनुसार पाणी टाकून घेऊया, जेणेकरून थोडीशी अशी थिक ग्रेव्ही आपल्याला मिळेल. छानपैकी आता आपण पाणी टाकलं आहे. आणि याला थोडीशी उकळी घेईपर्यंत आपण थोडंसं याला वाट बघूया. मित्रांनो, छानपैकी उकळी आली. आता थोडंसं मंद आचेवरती अजून आपण अजून अर्धा मिनटं फक्त उकळी घेऊयात. छानपैकी उकळी आल्यानंतर आपण चेक करूया वांगं शिजलं आहे का. मस्तपैकी प्रेस होते. छान वांगं शिजलं आहे. आता छानपैकी बघा कशी तर्री आली आहे, कोल्हापुरी तर्री. आणि ह्या रेसिपीचं जे सिक्रेट आहे, ज्यांनी ही रेसिपी आज बनवली, त्यांचं छोटंसं इंट्रोडक्शन. आमचे सर्वांचे आवडते विजय सूर्यवंशी. यस.